अरे काय अभिषेक, हे नीट ठेव ना, हे असं रचलं होतं मी व्यवस्थित, मला बिलकुल नाही आवडत. ही रिॲक्शन आपण आपल्या खूपदा मैत्रिणींची किंवा आईची, एखादा मित्र असतो ज्याला ना खूप गोष्टी नियमात लागतात, खूप गोष्टी व्यवस्थित सिस्टमॅटिक लागतात, सतत टाइमवरच राहायला हवं, किंवा मी हे असं म्हटलेलं आहे हे माझ्या तत्वात बसत नाही त्याच्यामुळे मी ही गोष्ट करणार नाही, असं आपण खूपदा बघतो. अशी लोकांना OCPD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं आपण म्हणत असतो. ते थोडे रिजिड असतात, फ्लेक्सिबल नाही राहत आणि खूप फार छोट्या छोट्या डिटेलिंगवर लक्ष देतात, त्यामुळे ती टास्क कंप्लीट व्हायला वेळ लागतो आणि त्याचमुळे ती टास्क कंप्लीटच होत नाही. पण याच्यामुळे दुसऱ्यांना फ्रस्ट्रेशन येतं, त्याचा त्यांना तेवढा फरक नाही पडत आणि त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असतो. ते लोक व्हॅल्यूज, मॉरल्स, एथिक याच्यावर जास्त भर देतात, म्हणजे स्वतःच्या तत्व माझे किती महत्वाचे याच्यावरच सगळं लक्ष असतं आणि त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची बिलकुल इच्छा नसते. तर OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये लोकांना कळतं की मला बदलण्याची गरज आहे. पण OCPD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट, याच्यामध्ये असं लोकांना वाटतं की यार मी काय बदलायची गरज आहे, मी तर बरोबरच आहे ना. तर जर आपल्यामध्ये OCPD याचे जर लक्षणं आढळून आली तर नक्कीच क्लिनिकला भेट द्या.